झाले फोटो काढायचे झाले. लय नवरे नटली. मला उरक की मला जायचंय तुला नाही माहित का फोटो. अगं घेतलेत लय मोठं असलं की पण काही चांगलं नाही वाटत. बरं अशी उभी राहा असा पण काढतो यात पण निघतात असा. स्माइल कर. हा घेतला थोडा इकडे ये, ते उजेड चमकतोय पुढे अशी हो इकडं थोडीशी. हा थांब. हा तुमच्या दोघी मायलेकीचा आता नटून थटून राहा मस्तपैकी खाऊन पिऊन निवांत राहा. आता मी चाललोय की निवांत. माझी किरकिरी नाही ना काहीच नाही. आता दूध काढा आणि म्हैशीला गिराईक आणला होता दूध म्हैस विकायला. पण का नाही विकू दिलं. चांगला भाव देत होते ना त्यांना. काय तुमचं साडी घालून उपयोगच नाही कारण मी नव्हतोच इथं. त्रिशाचे लय फोटो काढले असते मी. सरक की ग तिचं एकटीचं काढू दे. हाय बाय असं बघ. हा राईट अट्रपटे माझी चिव. तिच्या गळ्यातलं ते कुठं आहे ते मोठं. हा इकडं बघ त्रिशा अशीच. सरक पूजा तो हात काढ की. सोड सोड असू दे ना सोड. तिकडं जळाली भाकर रे पूजे. हा त्या मोबाईलमध्ये चांगले फोटो येत नाहीत काय. एक नंबर येतात. थँक्यू. अगं चल की लवकर उरग. शर्ट प्रेस केलाय ना माझा. हा हाच त्रिशा काढलं. निघत्यात का नाही काय माहित नाही मला. निघत्यात मोगरा तिथून आणलाय वैराग मधनं. लय महाग देतात तिथं 20 रुपयाला. ते एवढंसं दिलंय फक्त 40 रुपयाचं आहे ते दोन्ही. तुझं राऊंड कस काय बसलं पूजा ते. तू परत इथं मोठं केलंय काय दुसऱ्या दोरात. उरक 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 उरक. बस पूजा पटकन उरक पटकन उरक. नाही तिला कुठं जमते. तिला ओरडते तिची आई. तूच उठ. नाही त्याची आई ओरडल म्हणलं ग. उकडलं मटण चांगलं खाऊन घ्या मटण आजच्या दिवस. असं नाही तुम्हाला खायची हौस आली की फोन करा. मी पाठवतो इथं याला. नाही ऊस वगैरे नाही नेणार. मासेवाल्याला पाठवतो मी. बाबा मास फिस खायची हौस आली फोन करा. मास पोचवतील घरी. पैसे द्या की मला जायला. आता हाय की तुमच्याकडे ते द्या की. घ्या की 100 रुपये मग त्यातून घ्या की. द्या की मला 100 घ्या तुम्हाला द्या. नाही त्यांना पण द्यायचंय की पोरांसाठी. जवळ तिच्या जवळ 100-200. बरं घ्या द्या. पैसे द्या. किती देणार मला खर्चायला. 50 रुपये. किती आलेत मराठीत बोला की. किती आले 1000. बरं काय करा द्या त्यातनं 200 घ्या द्या. ह्यांना पण 200-300 देऊन जावं लागेल. तुमच्याकडे तर आहे चिल्लर नाही होय त्यात. मग देतो मी द्या. विश्वास नाही का माझ्यावर. म्हैस विकून टाकली की मग. तुला काय तुला काय नाही पण बोलताना कसं म्हणतोय तुला. आर्यन कसं बोलायचं असतंय रे. तोंडातून आलं. पण आर्यन काय म्हणायचं असतं सांग रे. तुला म्हणायचं असतंय काय. काय म्हणायचं असतं. राईट ॲब्सोल्युटली राईट. हे घ्या सगळे पैसे द्या वापस. मग त्यांच्या जवळ लागत नाही का रे दाढी कटिंग करायची. त्यांना म्हणतात 100-1 रुपये पान सुपारीला लागत नाही. अरे मला देतात की त्यांनी ते. तुम्हाला 2000 देते ते आता बघा तुम्ही. ते मला 800 देतात. माझे 1000 रुपये होते त्यांच्याकडं. ते मला 800 देतात. नाही तेच मला खर्च देतात. चाललंय लांब म्हणून. खरं तुम्हाला मास ती खायची हौस आली. आता 2 दिवस तर काय हौस येणार नाही. मटण आहे घरात ते तुम्हाला संपणार नाही 2 दिवस. कारण मीच नाही मेन खाणारा व्यक्तीच नाही घरात. पाया पडून घ्या. मग संध्याकाळच्या टायमिंगला कधी पण पायाच पडून घेत असतो मी. आर्यन मी राहुलला फोन करतो. तो आला असेल ना तर जाऊन झेरॉक्स काढून आण. कशाचे. अरे आधार कार्डाचं. अरे तिथं काढतात ना हिरामन काकाच्या दुकानात. ती म्हणायला निघाणं गेलंय तिची वशी बंद पडली म्हण.
कधी आता आणतो की जाऊन जेरॉक्स द्या की पैसे. थांब राहू लाईव्ह दे. लाईट तर गेली. आता लय अवघड आहे. धाराशिवचं पण बंद होते मला जाऊपर्यंत. मोबाईलची काच पण बसवायची होती. मोबाईलची काच पण फुटली माझ्या. लाईटच गेली की. मी साडी घातल्यावर तीन काय म्हणजे माहिती आहे मम्मी मला पण साडी घाल. कोथिंबीर ते आहे ना सगळं वर करत. ती भावली साईडला ठेव घ्या जवळ. त्रिशा साडी काढ आता कपडे घाल. रोहन आता मी नाही म्हणजे भांडण करत बसायचं नाही दोघांनी. नाहीतर एकमेकांना झोडपत बसा. समजलं काय. आणि परत बाबांना उलट सुलट बोलायचं नाही. त्यांनी ते पाण्याचं बकेट दे म्हणलं की द्यायचंच. मला सांगितलं त्यांनी र बाबा की मला उलट बोलल्यात पोरं. तुमचं दोघाच काही खरं नाही. आर्यन बोलत नाही मला माहिती. तुला सांगून जातो. नाही नाही थांबा व्हिडिओ चालू आहे. असे कपडे तिथं काढू नका तिचे. असू द्या. सोड म्हणती र ती बोलणार नाही म्हणणार. बोलू नको म्हणती ना ती र. कट्टी म्हणलं तिनं बोलायच नाही. आता कट्टी केली तिला तू माझ्याशी बोलती का नाही. भाऊशी त्या भाऊशी बोलती. फक्त ह्या भाऊ सोबत बोलत नाही का. मेहंदी दाखव तुझी. आत्याला मेहंदी दाखव. अरे बाबो कुठून बापरे कुठून काढलंय पूर्ण हात. दाखव दोन्ही हात. बापरे कुणी काढलं मेहंदी. दिव्या ताई म्हणायचं. दिव्या ताई. काय म्हणजे बहीण. हा बहिणीला ताई म्हणतात. तुला वळण तर नाही. त्रिशाला ताई म्हणायचं असतं. तू समजलं काय. ताई ती मला भाऊ म्हणते. मी त्याला ताई म्हणजे झालं काय. म्हशीचं खरं चांगली किंमत येत होती. विकलं असतं पण तुम्हीच आता नकार दिला. काय झालं कॅमेऱ्याला. अरे काय झालं रे. माझा छकुला माझा ब्लर का दिसायला लागला रे. ही आमची फॅमिली. त्यात हे काय फक्त पोरगा हा बसलाय ना समोरचा. तो रोहन आर्यनचा मावस भाऊ आहे. नाहीतर ही माझी फॅमिली. बाप दोन पोरगी बायको आई ती सगळे आहेत. मला तुम्हाला वाटेल काही जणांना वाटलेलं आता माग बघा आपल्या घरी पाहुणे आले ते मुंबईहून. त्यांना वाटलं की मला आईच नाही. आई पण हाय. आई ताई जवळ राहते. आज आलती ना इथं. आई आलती ना. काय बोलली ते पुरणपोळ्या खाल्ले नाही त्यांनी. ते पोटात डाळीचं अन्न आहे ना ते हे होते ना. का भाकर टोपल्यात टाक ना पूजा. गुरक 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 पटकन उकडलं काय ते. अगं मोठ्या भांड्यात उकडायचं होतं. काय कधी उकडणार आणि कधी भाजी बनणार. चला मी रेडी होतो आता. फ्रेश होतो. बाय. या पुढच्या वेळेस तुम्हाला